नमस्कार मैत्रिणींनो, जे आता ट्रेंडिंग स्लीव्ज आहे, पफ स्लीव्ज बघा, त्याची मी कटिंग करून दाखवते इथं पेपरवरती. तर पेपरवरती का करते, डायरेक्ट आपण पिसावरती करू शकतो बघा. तर आता ह्या बाईला जे आहे अस्तर लावायचं नाही. ही ट्रेंडिंग साडी आलेली आहे, तुम्हाला माहीतच असेल बघा आता. आणि ह्याला अस्तर लावायचं नाही. हा सिल्कमध्ये एकदम सॉफ्ट असा कपडा आहे, एकदम प्रॉपर अशी कटिंग व्हावी म्हणून मी आधी पेपरवरती कटिंग करून घेणार आहे. तर बघा ही, आणि कस्टमरने जेवढी लांबी बसेल तेवढीच बघा. आता माप मोठा असल्यामुळे ही जास्त लांबीला बाही बनणार नाही. तर बघा आता 8.5 इंचच लांबीची बाही बनवायची आहे. आणि ही पफ स्लीव्जमध्ये ह्याची कटिंग करून दाखवते बघा. तर आता 8.5 इंच ह्याच्यासाठी बाही लांबी मला म्हणजे कपडा शिल्लक आहे बघा, आणि 2 इंच पफसाठी घेणार आहे. तर बघा आता इथं मी 8.5 इंच बाही लांबी आणि 9 इंच इथं जी 9 इंच का घेते, तर इथं आता आपल्याला इथं कटवर्क आहे. तर आपल्याला इथं बॉटमला शिलाईसाठी कपडा नाही लागणार, फक्त आपल्याला तिथे बाही शोल्डरच्या तिथे बाही जोडण्यासाठीच कपडा लागणार आहे. त्याच्यासाठी मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे. तर बघा 8.5 आणि अर्धा मिळून 9 इंच. तर आता बघा 9 इंचावरती बाही लांबीचं इथं असं मार्किंग करून घेते. तर बघा इथं 9 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे बाही लांबीसाठी. आणि रुंदीसाठी नेहमी आपल्याला फुल चेस्टचं माप नाही घ्यायचं, अपर चेस्टचं माप घ्यायचं. फुल चेस्टचं जर माप घेतलं ना बाहेर रुंदीसाठी, तर ते मोठं होऊन जातं. तर नेहमी अपर चेस्टचं माप घ्यायचं आहे. तर बघा जी फिटिंगसाठी आपण जे माप घेतलेलं असतं चेस्टचं, ते कटिंगसाठी फुल चेस्टचं असतं, आणि फिटिंगसाठी अपर चेस्टचं हे माप घ्यावंच लागतं. जर फुल चेस्टवरती कटिंग केली तर ते माप हे मोठं होऊन जातं, चुने येतात आर्महोलमध्ये. त्याच्यासाठी आपल्याला 2 मापं ही चेस्टची घ्यावंच लागतात. तर आपल्याला बाहेर रुंदी ही अपर चेस्टनुसार कटिंग करायची असते. तर बघा 37 इंचचे ह्याचे अपर चेस्ट आहे, फुल चेस्ट 38 इंचाचे आहे. 1 इंच फरक आहे, पण तरीही आपल्याला अपर चेस्टनुसारच माप घ्यायचे. तर 9.25 इंचावरती इथं चेस्टचा चौथा भाग इथं बाहेर रुंदीसाठी मार्क करून घेते. तर बघा आता ही बाही लांबी आपली झालेली आहे. बाहेर रुंदी आणि लांबीचा बॉक्स हा तयार करून घेतलेला आहे. तर आता इथं कॅप हाईट हे आपल्याला 3 इंच घ्यायची. इथं 1.5 इंच मार्क करून घ्यायचे. शोल्डरच्या बंद बाजूला शोल्डरच्या तिथे बाही जिथं जॉईंट म्हणजे आपण शोल्डरपासूनच बाही जोडायला चालू करतो, तिथं 1.5 इंच मार्क करून घ्यायचं आहे. हा 3 इंच कॅप हाईटचा आणि हा जोडून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला 1.5 इंच जे आपण शिलाई मार्जिन सोडलेले असते फिटिंगसाठी ब्लाऊजची, तिथं त्याच पद्धतीने इथं 1.5 इंचच घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा 1.5 इंच आणि हा 1.5 इंच ह्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. तर इथं 6.25 इंच येतोय पहा. 6.25च्या निम्मं 3.5ला 1 पॉईंट कमी असं सेंटर निघतोय बघा ह्याचा. तर ह्या सेंटरच्या तिथे आपल्याला बाहीचा शेप देण्यासाठी पहा, सेंटरच्या इथं 1/2 इंचापेक्षा 1 पॉईंट जास्त, अर्धा इंच घ्यायचा नाही तो खूप होतो, 1/2 इंचापेक्षा 1 पॉईंट जास्त, आणि इकडेही 1/2 इंचापेक्षा 1 पॉईंट जास्त, जेणेकरून हे दोन्ही माप मिळून आपलं 1/2 इंच झालं पाहिजे बघा. हे पहा 1/2 इंच झालं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला आधी पहिल्यांदा साधी स्लीवचं कटिंग करून घ्यायचं आहे. साधी स्लीवचं कटिंग करून घेतलं. तर आपण इथं पफसाठी बघा, पफसाठी आपण 1.5 इंच 1.5 इंचापासून 5 इंचापर्यंत आपण पफ स्लीवसाठी हे एक्स्ट्राचं माप घेऊ शकतो बघा. तर ह्याच्यासाठी मला किती शिल्लक आहे हा कपडा, तर 2 इंच शिल्लक भेटलेला आहे. तर मी आता 2 इंच इथं पफसाठी माप घेते. तर हा 2 इंच, तर हा 2 इंच, आणि इथं हे सेंटरला आणून हा आपल्याला मिळवायचा आहे.
बघा ह्या सेंटरपर्यंत आपण जो हा सेंटर घेतला होता ते तिथं आणून आपल्याला मिळवायचं आहे. तर हे अशा पद्धतीने आणि ह्या बॅक साईडचा जो आहे थोडासा असा मिळवून घ्यायचा आहे, जॉईंट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला हा फ्रंटचा हा थोडासा कमी असावा, नाही तर आर्महोलमध्ये फुगे येतात बघा. तर हा बॅक पार्टचा आणि हा फ्रंट साईडचा हा शेप आपला देऊन झालेला आहे. तर आपल्याला ज्या टायमाला प्लिट्स टाकायच्या त्या टायमाला बघा इथून आपल्याला टाकायचे असतात. तर आता मी पहिल्यांदा कटिंग करून घेते. कटिंग कशी करायची सांगते. था बॉटमला इथं 6.5 इंच फिटिंगसाठी आहे आणि 6.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन 8 इंचावरती असं मार्क करून घेतलं आणि हे 2 पॉईंट असे जोडून घ्यायचे. पहिल्यांदा आपल्याला बॅक पार्ट हा कटिंग करून घ्यायचा आहे. ह्यालाही फ्रंटचा आणि बॅकचा पार्ट हा कटिंग करून घ्यायचा, नाहीतर फुगे हा आपल्या जे चुन्या असतात त्या वरती राहतात, पण आर्महोलमध्ये आपल्याला चुन्या पडू नये म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला फ्रंट पार्टचा थोडासा शेप हा देऊनच घ्यायचा आहे. तर आता आपल्याला इथं चुन्या इथून चुन्या आपल्याला चालू करायचे टाकायला आणि इथं शोल्डरचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला मागच्या आणि पुढच्या व्यवस्थित अशा चुन्या टाकायला यावा. तर बघा हा जो आहे हा फ्रंट पार्टचा भाग हा कटिंग करून घेते मी. तर बघा हे आपल्या पफ स्लीवचं हे कटिंग झालेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, तर हा ब्लाऊज हा अशा पद्धतीने शिवून झालेला आहे. प्रिन्सेस कटमध्ये हा ब्लाऊज शिवलेला आहे. तर किती छान असा पफ हे आलेला आहे बघा चेस्टमध्ये. आणि हे पहा अशा पद्धतीने पफ स्लीवची. आता ह्याला अस्तर नसल्यामुळे एकदम अशी कडकमध्ये अशी दिसत नाही, थोडीशी लूज पडल्याने दिसते बघा. पण घातल्यानंतर हा ब्लाऊज खूप छान दिसणार आहे. अस्तर नसल्यामुळे ही बाई अशी छानशी अशी दिसणार आहे. तर बघा हे अशा पद्धतीने हे ब्लाऊज असं शिवून झालेलं आहे. बाही कटिंग तुम्हाला आवडली का तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.